आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. आई ग, शांत हो ग बाळा, शांत हो. आई नाही, मी खरंच काहीच केलं नाही ग आई. मी खरं सांगते, मी काहीच केलं नाही आई. मला माहितीये ग बाळा, पण तू असं रडून आजीला बरं वाटणार आहे का? पण मला त्यांच्यासाठी खूप वाईट वाटतंय. आणि यशोधरा मला घरातल्या प्रत्येकाच्या नजरेतून पाडण्याचा प्रयत्न करते, पण खरंच काय केलं नाही आई. मला सहन होत नाहीये, मला खूप त्रास होतोय. हो ग बाळा, हो. तू नको एवढं सगळं मनाला लावून घेऊस. आई, आजीने माझ्यावर आजवर एवढा जीव लावला आणि आज त्या मला असं बोलत होते म्हटल्यावर मला खूप वाईट वाटलं ग. म्हणजे आता त्यांचाही माझ्यावर विश्वास नाही आहे. मला नाही सहन होत आहे. हे बघ, मला माहितीये आजवर आजींनी तुझ्यासाठी खूप काही केलंय, पण आता त्यांना माझं तोंड पण बघायचं नाही. त्यांना माझं काही ऐकूनही घ्यायचं नाही. माझ्यामुळे त्यांची अवस्था झाली, त्यांना माझ्यामुळे त्रास होतो. नाही करू, तू काहीही केलेलं नाहीयेस. हे बघ, आज ना उद्या सगळ्यांना कळेल. आजी नाही कळेल की काय खरंय काय खोटंय. आई, तुला माहितीये, या घरात आल्यापासून सगळ्यात जास्त आधार मला आजींनी दिलाय. माझे लाड केले, माझी काळजी घेतलीये. आणि आज त्यांच्या नजरेत माझ्यासाठी असा अविश्वास मला नाही बघवते, मला नाही सहन होत आई. हो ग बाळा, तू नको एवढा त्रास करून घेऊस. तू शांत हो बघू, शांत हो. आई, तुला कळत नाहीये, हा सगळा त्या यशोधराचा प्लॅन आहे. घरातल्या प्रत्येकाला माझ्यापासून दूर करणं. आधी श्रेयसच्या बाबतीत, आता आजी, आणि आज ना उद्या हे बाबांच्या बाबतीतही होईलच. आणि एकदा की मी बाबांच्या नजरेतून उतरले की सगळं संपलं आई. मग या घरात कोणीच माझ्यावर विश्वास ठेवणार नाही आई, कोणीच विश्वास ठेवणार नाही. मला आता खरंच वाटतं बाळा, अगं पुरे झाली न्यायाची लढाई, पुरे झाली आता. अगं किती दिवस अजून हा त्रास सहन करणार आहेस ग तू? रोज नवे डावपेच, रोज नवे आरोप, रोज रडारड, रोज नवा त्रास. आता मलाही हे सहन होत नाहीये ग बाळा. आणि एवढं सगळं होऊ नये तू माघार घेत नाहीयेस म्हणजे काय मला सांग.